सध्या पुण्यात पसरत असलेल्या जीबीएस आजारात अचानक हातात पायात येणारी कमजोरी किंवा लकवा, तसेच चालण्यात अशक्तपणा आणि जास्त दिवस असणारा डायरिया अशी जीबी सिंड्रोमची लक्षणे सांगितली जातात। तसेच श्वास घ्यायला आणि अन्न घ्यायला सुद्धा त्रास होतो। तर जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो तेव्हा आपली रोग प्रतिकारक शक्ती आपल्याला त्या आजारापासून वाचवत असते, परंतु हा असा युनिक आजार आहे ज्यात आपली रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम आपल्या शरीरावर हल्ला करते। हा आजार अस्वच्छ पाणी आणि गलिच्छ खाण्यातून होतो। मागे पुण्यातील नांदेड भागातील एका विहिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एवढं घाण विहिरीचे पाणी लोक पित आहे, तर का नाही होणार हा आजार। आणि तुमच्या आजूबाजूला पण पाणी पुरवठा करणारे विहिरी, बोरवेल अशा अस्वच्छ असू शकतात। तसेच आपण जे स्ट्रीट फूड खातो ते पण बनवताना स्वच्छ पाणी वापरले जाते की नाही याची तपासणी करण्याचं काम सरकार सिरियसली घेत नाही। मग हा आजार पेशंटला सिरियस करतो। त्यामुळे स्वच्छ फिल्टर केलेले पाणी किंवा उकळलेले पाणी प्या आणि बाहेरचं खाणं टाळा। या आजारात पेशंटला बरं होण्यासाठी काही आठवडे किंवा महिने सुद्धा लागू शकतात, परंतु पेशंट बरा होतोच। त्यामुळे असं घाबरून जाण्यासारखे काही नाही, फक्त व्यवस्थित काळजी घ्या आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत जास्तीत जास्त शेअर करा।